19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन म्हणून ओळखला जातो। या दिवसाचा गाजावाजा जास्त कुठे केला जात नाही, तर आज आपण या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा जागतिक पुरुष दिन हा पुरुषांच्या आरोग्यविषयक समस्या, त्यांच्या समाजातील भूमिका आणि लिंग समानतेच्या दिशेने घेतल्या जाणाऱ्या पावलांचा महत्त्वाचा भाग आहे। अनेकदा महिलांच्या समस्यावर चर्चा होते, मात्र पुरुषांच्या समस्या आणि योगदान याकडे दुर्लक्ष होत असते। हा दिवस पुरुषांच्या मेहनतीला ओळख देण्यासाठी आणि त्यांची आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे। पुरुष समाजात अनेक भूमिकांमध्ये योगदान देतात। कधी मुलगा म्हणून कुटुंबाचा आधार बनतात, तर कधी वडील, पती किंवा भाऊ म्हणून जबाबदाऱ्या पार पाडतात। त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यागाचा विचार करण्याचा हा दिवस आहे। पुरुष आरोग्य, विशेषतः मानसिक आरोग्य, हा एक महत्त्वाचा विषय असून अनेक पुरुष स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, ज्यामुळे त्यांना मानसिक आजारांचा सामना करावा लागतो। आत्महत्या दर आणि मानसिक तणाव यासारख्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचा संदेश देतो। जागतिक पुरुष दिन साजरा करताना विविध वर्कशॉप्स, चर्चासत्रे आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात। पुरुषाच्या यशस्वी कथा मांडून त्यांचा सन्मान केला जातो। सोशल मीडियावरही पुरुषांच्या समस्या आणि त्यांच्या अधिकाराबाबत जागरूकता निर्माण केली जाते। नमस्कार, माझं नाव विनायक कांबळे। आज 19 नोव्हेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जात आहे। समाजातील पुरुषांच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो। जसे कोणत्याही कुटुंबाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि विकासामध्ये महिलांची भूमिका असते। गेल्या काही दशकांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी बरेच प्रयत्न केलेले गेले आहेत, तरी पुरुषांच्या आरोग्याकडे आणि प्रगतीकडे लक्ष देण्याची तितकीच गरज आहे। पुरुषांचा मानसिक विकास, सकारात्मक गुणांची कदर आणि त्यांना लैंगिक समानता या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो। तरी आज या दिनी, पुरुषांच्या खास दिनी, सर्व पुरुषांना माझ्याकडून जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेट्ससाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।